वरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवतायत, रुसे फुगवे करतायत, रुसून बसतायत। दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करताय आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे। शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधीचं, तर ते जातील का? अहो, आमंत्रण येऊ द्या। तुम्ही कसले प्रश्न विचारताय? दिल्ली प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची। प्रत्येक आमदाराला, राज्यातला प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं। माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांना आमंत्रण येतं ना। म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं। आमंत्रण जातं ना, स्वातंत्र्य दिनाचं जातं, महाराष्ट्र दिनाचं जातं, शपथविधी सोहळ्याचं जातं, राजभवनातल्या सोहळ्याचं जातं। तो एक प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे। सर, चिदंबरम यांचे पुत्र यांनी ट्विट केला, त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साबरमती फाईल पिक्चर बघायला वेळ आहे, काश्मीर पिक्चर बघायला वेळ आहे, पण मणिपूरवर बोलायला आणि पार्लमेंटचं उत्तर द्यायला वेळ नाही। हे 100% सत्य आहे। आम्ही काल पाहिलं की साबरमती, काश्मीर फाईल, ताशकंद फाईल, बरं का, असे उद्या संबल फाईल काढतील, मग महाराष्ट्र फाईल काढतील। या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि याच्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच फायनान्स करतात आणि स्वतःच प्रेक्षक पाठवतात पाहायला। ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर काढतील, इंदिरा गांधींवर सिनेमा एक दुसरी बाजू काळी दाखवायचा प्रयत्न करतील। मणिपूर फाईल काढा, हे सत्य आहे, मणिपूर फाईल काढा। त्यानंतर महाराष्ट्रात जो खेळ झाला संविधानाची हत्या करण्याचा, त्याच्यावर सिनेमा काढा। आता आम्ही काढणार आहोत ना। बहुतेक एकनाथ शिंदे काढतील, त्याने धर्मवीर 2, 3, 4, 5, 10 किती आता काढतायत, 5, 25 मला माहीत नाहीत। तर असे सिनेमे ते बघतात, काढतात आणि फक्त इंडियाच्या लोकांनाच बघायला बोलवतात। अरे आम्हालाही बोलवा ना, आम्ही सिनेमाप्रेमी आहोत, पाहू ना, आम्ही त्याचं विश्लेषण करू ना। असं आहे की त्याच्यामध्ये काय तांत्रिक चुका आहेत का कलाकार कुठे चुकले आहेत का, की उत्तम कोणी काम केलं आहे का? आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो, सिनेमे काढतो, कथानकं लिहितो। आम्ही लेखक आहोत, साहित्यिक आहोत सगळे महाराष्ट्र देशामध्ये। आता आमचे माननीय शरद पवार साहेब दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। आम्हाला कळतं साहित्य, कला, महाराष्ट्र कलेचा भुक्ता आहे, पण आम्हाला बोलवणार नाहीत। हे सगळे टाळ्या वाजवणारे चमचे, उसासे सुस्कार सोडणारे लोक बोलवणार आणि क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे। तर हे मणिपूरला जा, मणिपूरवरती सिनेमा काढा। काश्मीरी पंडित ज्या परिस्थितीत राहतायत अजूनही, त्या काश्मीरी पंडितांची फाईल उघडा, त्यांच्या जीवनाची फाईल उघडा, करा ना ह्याच्यावरती। बोलिए। अभी हिंदी में। अजित पवार एका ठिकाणी दिल्लीत आहे, दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे डिॲक्टिव्हेटेड मोडवर आहेत किंवा आजारी आहेत, रिकव्हर होत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या मागे मोचन जातात आणि बीजेपी कोणी शपथविधी करतात। कुठे इथे कोणीही काय संकटमोचक शक्तिमोचक काय म्हणतात असं कोणी नाहीये, बरं का। हातात सत्ता असल्यावरती ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात, पण कुठे फसलंय का? कोणी काही फसलं नाही। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतोय। एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करूच शकत नाही, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही। देवेंद्र फडणवीसांना डावलून एखादं नवीन नाव अचानकपणे येऊ शकतं, त्यासाठी काही डाव चाललाय का एखाद्या महाशक्तीचा, ज्यांनी सातत्यानं फडणवीसांना विरोध केलेला आहे महाराष्ट्रात? होऊ शकतं, आता तुम्हाला लवकरच कळेल ते। हिंदी। अब बताइए। सर, एकनाथ शिंदे जो है दोबारा से दूसरी बार ऐसा हुआ है कि दोबारा से जो है गायब हो गए, डिसअपेयर हो गए हैं। दोनों पार्टीज ने अभी तक पोर्टफोलियो को लेकर जो है कैसे डिसअपेयर? एकनाथ शिंदे महाराष्ट्र के केयरटेकर मुख्यमंत्री है। अगर मुख्यमंत्री कैसा डिसअपेयर या गायब हो सकता है? और दिल्ली में इतनी बड़ी यंत्रणा है, सीबीआई, पुलिस, रॉ, इंटेलिजेंस। देखिए सब एक खेल चल रहा है महाराष्ट्र में। 10 दिन हो चुके हैं, बहुमत है उनके पास, पूरा भारी बहुमत है, फिर भी ये लोग मुख्यमंत्री का नाम, भारतीय जनता पार्टी के पार्लियामेंट्री नेता का नाम अब तक घोषित नहीं कर पा रहे हैं। यानंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊया। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।